आषाढी एकादशीनिमित्त विद्यामंदिर सांब्रेची पालखी आणि बालवारकरी दिंडी उत्साहात विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या गजरात वेधले लक्ष. रिंगण सोहळा, पंचपदी आणि ग्रामस्थांच्या सहभागाने भक्तिमय वातावरण. आषाढी एकादशीचे औचित्य साधत विद्यामंदिर सांब्रेच्या वतीने पालखी सोहळा आणि बाल वारकरी दिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विठ्ठल रुक्मिणी तसेच वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात गाव भक्तिमय करून टाकले. शाळेपासून सुरू झालेली दिंडी गावातील कमलेश्वर मंदिरासह प्रमुख मंदिरामध्ये पंचपदी करत पुढे सरकली. कमलेश्वर मंदिर आणि शालेय प्रांगणात पारंपरिक रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गावातील वारकऱ्यांसमवेत बाल वारकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि भक्तिभावाने दिंडीत सहभाग घेतला. दिंडी मार्गावर फुगड्यांसह वारकरी परंपरेची झलकही पाहायला मिळाली. या दिंडीत पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच शतक महोत्सवी समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. दिंडीनंतर सर्व वारकरी व विद्यार्थ्यांना डॉक्टर सुतार यांच्या सौजन्याने खिचडीचा अल्पोपहार देण्यात आला. तसेच दिंडी दरम्यान देवजी पाटील यांच्या वतीने फराळ व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली. टिक्का यांनी 500 रुपयांची देणगी देऊन उपक्रमाचे कौतुक केले. या पालखी सोहळा आणि दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यामंदिर सांब्रेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीने विशेष परिश्रम घेतले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.